ऋण काढून सण साजरा करायला गेलं की अख्खं कुटुंब कर्जाच्या खाईत बुडतं। याची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला पाहिली असतील। पण एखादं सरकारच ऋण काढून सण साजरा करायला गेलं तर सारं राज्यच कर्जाच्या खाईत लोटलं जातं। महाराष्ट्राची आजची स्थिती काही अशीच आहे। वर्षाला 5,01,938 कोटी रुपये कमावणाऱ्या महाराष्ट्राच्या डोक्यावर तब्बल 7,83,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे। म्हणजे महाराष्ट्रात आज जन्मलेल्या नवजात बाळापासून ते अंथरुणाला खिळून असलेल्या वयोवृद्धाच्या डोक्यावर प्रत्येकी 83,000 रुपयाचे कर्ज आहे। असं सांगताना राज्य सरकार लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, लाडका भाऊ योजना, लाडके शेतकरी योजना अशा लाडक्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महिन्याला 6,000 कोटींचे कर्ज घेत आहे। आपली ऐपत नसताना राज्य सरकारने आणलेल्या या योजना म्हणजे मतांच्या जुगाडासाठी ऋण काढून सण साजरा करण्याचाच प्रकार आहे। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने मान्य केले। विविध विकास योजनांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची जवळपास 35 ते 40,000 कोटींची देणी थकल्यावर अर्थ खात्याने हा खुलासा केला। इतकेच नाही तर नवी विकास कामे सरकार हाती घेऊ शकत नाही असेही अर्थ खात्याने स्पष्ट केले। 2019-20 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना राज्यावर 4,51,000 कोटी रुपयांचे कर्ज होते। ते गेल्या 4 वर्षात तब्बल 3,32,000 कोटींनी वाढून 7,83,000 कोटीवर गेले। याची कारणे स्पष्ट आहेत। लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला जोरदार फटका बसला। 2019ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपने राज्यात केवळ 9 खासदार निवडून आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 7 तर अजित पवार यांचा केवळ 1 खासदार निवडून आला। विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखायची असेल तर मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याशिवाय पर्याय नाही, ही ओळखून महायुती सरकारने मतदारांना थेट पैशांचा लाभ देणाऱ्या, सवलती देणाऱ्या योजनांचा धडाका लावलाय। कोणत्याही वर्गातील मतदाराला नाराज करायचे नाही, हेच धोरण शिंदे सरकारने राबवले। मध्य प्रदेशात अडचणीत सापडलेल्या शिवराजसिंह चौहान सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडली बहिणा योजना राबवली आणि त्याचा अपेक्षित फायदा शिवराजसिंह यांना झाला देखील। भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, हीच योजना राज्य सरकारने स्वीकारली आणि लाडकी बहीण योजना जन्माला आली। शिंदे सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर 46,000 कोटी रुपयांचे खर्च करणार आहे। वयाची 21 वर्ष पूर्ण केलेल्या म्हणजेच नवमतदार तरुणीपासून ते 61 वर्षे वयाच्या वृद्ध महिलेपर्यंत राज्यातील जवळपास सर्व महिलांना महिन्याला घर बसल्या 1,500 रुपये सरकार देते। मतदारांना थेट आर्थिक लाभ देणारी ही एकच योजना नाही तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, जिचा मुख्यमंत्र्यांनीच केलेला लाडका भाऊ योजना म्हणून उल्लेख केला, जिच्यावर 10,000 कोटी रुपये सरकार खर्च करते। याशिवाय शेतकऱ्याला मोफत वीज देणाऱ्या बळीराजा वीज सवलत योजनेवर सरकार 14,761 कोटी रुपये खर्च करते। मुलींना मोफत शिक्षण योजनेवर 2,000 कोटी, गाव तिथे गोदाम योजनेवर 341 कोटी, वयोश्री योजनेवर 480 कोटी, लेक लाडकी योजनेतून राज्यात जन्मणाऱ्या मुलीच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये जमा केले जातात। वयोवृद्धांना तीर्थक्षेत्र दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि गरीब कुटुंबांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार राबवते। मतांसाठींचे असे जुगाड करणारे हे पहिलेच सरकार आहे का? तर असं नाहीये। काँग्रेसच्या काळातही अशी योजना राबवल्या गेल्यात, पण म्हणतात ना, अंथरूण पाहून पाय पसरावे। पण राज्य सरकार याकडे लक्ष द्यायच्या मनस्थितीत नाहीये। घरात नाही दाणा आणि मला हवालदार म्हणा अशी सरकारची गत झाली आहे। राज्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना राज्य सरकारने आणलेल्या या योजनांमुळे राज्यावर 1,10,355 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडतोय। तो भार कसा भरून काढायचा याचे कोणतेही उत्तर राज्य सरकारकडे नाहीये। अतिवृष्टी, नापिकाने शेतकरी मेटाकुटीला आलाय। खरीप हंगाम तर व्यत्यय गेलाच आहे, रब्बीच्या पेरण्याही अतिपावसामुळे खोळंबल्यात। बेरोजगारीचा दर 6.6% गेलाय। कंत्राटदारांची देणी थकल्यामुळे विकास कामे ठप्प आहेत। पैसे नाहीत म्हणून नवी सरकार भरती होत नाहीये। इकडे मतांच्या जुगाडासाठी सरकार मोफत योजनांवर हजारो कोटी रुपयांची उधळण करते। येणाऱ्या निवडणुकात कोणताही पक्ष आघाडी जिंकली तरी सत्तेवर येणाऱ्या सरकारपुढे राज्य चालवण्याचे मोठे कठीण आव्हान असणार आहे, हे मात्र नक्की।